मागा। हे हनुमंतराया, आमच्या जीवनामध्ये प्रभू रामलल्लाविषयी प्रेम निर्माण कर रे बाबा। लक्षात ठेवा, इतकं प्रेम निर्माण झालं पाहिजे। जो रामलल्ला येण्यासाठी आम्हाला 500 वर्ष होते का चालू, बरं का? 500 वर्ष आम्हाला लागली, तेव्हा माझा रामलल्ला आज तिथे विराजमान झालेले आहे। ही पहिली रामनवमी झालेली आहे। म्हणून सगळ्यांनी जा, बरं का? सगळ्याकडे फिरताना तुम्ही आता अयोध्येला जा। मी मागच्या पावसाळ्यात जाऊन आलो आणि म्हणून अशा रामलल्लाला स्थापन करण्यासाठी, बरं का, माझी सीता मैया म्हणते, ओ रामजी, तेव्हा राम राज्य निर्माण करण्यासाठी, बघा मी कुठल्या पक्षाचा नाही वगैरे काय नाही, बरं का? अजिबात तुम्ही, मी बीजेपीचा नाही, काँग्रेसचा नाही, सगळ्यांचाच आहे, असं काही तुम्ही समजू नका, बरं का? कारण वाक्यात तसंच बोलणार आहे। म्हणजे कोणी बीजेपी वाला असं त्याला बरं वाटेल, काँग्रेसवाला मंडळ येतो, बीजेपी वाल्यांचा माणूस आहे, अजिबात नाही। मैं तो बीजेपी वाले का नहीं हूँ, ना तो कांग्रेस का, ना शिवसेना का। जो मेरे हिंदू धर्म की बात करेगा मैं उसी पक्ष का हूँ, बरं का? माझ्या आई बहिणींचं रक्षा करणारा जो पक्ष आहे तो माझा पक्ष आहे। विठ्ठला 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 विठ्ठल बोलायचं नव्हतं, म्हणून मला हे म्हणायचंय की तो माझी सीता माता म्हणते, ऐका, सीता माता म्हणते की त्या वेळेला राम राज्य निर्माण करण्यासाठी कोणीतरी हनुमान होता। मग आता कोण, आता ते रामलल्लाचं अयोध्येचं ते सगळं तोडून आता कोण निर्माण करेल? तेव्हा बरं का, माझे रामलल्ला सीता मातेला म्हणतात, घाबरू नकोस, आता सुद्धा एक, बरं का, कमलाचं फूल घेऊन, बरं का, आणि मोदी तिथे आलेला आहे, तो रामलल्लाचं निर्माण करेल। लक्षात ठेवा, मोदीशी मला काही घेणं नाही, पण लक्षात ठेवा, एकेका पक्षाने 14 बरं का, 14 वकील लावले होते। कशासाठी? की जेणेकरून हा राम इथे जन्माला झाला नाही। अशा पक्षांना तुम्ही काय कराल सांगा ना? आज आमच्या आई बहिणीचे अब्रू रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं, आणि म्हणून ते राम राज्य निर्माण करायचं असेल तर आम्हाला एकच करायचा लागेल की आम्हाला जो हमारे धर्म की बात करेगा हम उसी को वोट देंगे, चाहे वो कांग्रेस क्यों ना हो, चाहे बीजेपी के ना हो, चाहे शिवसेना का हो, जे पण आपल्या धर्माची बात करतील तर आम्ही त्यालाच वोट देऊ, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून तुम्हाला एकच म्हणणं आहे की बाबांनो, एकच करा की देवाला आत्मसात करा, आपल्या अंतरामध्ये त्याचं प्रेम निर्माण ठेवा, एवढंच मागणं मागतो। आपण आलेली सगळी मंडळी खूप छान आहात।